काही दिवसांपूर्वी श्रीरामपुरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर शहरातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात शहरातील सर्वपक्षीय नेते आणि नागरिक आक्रमक होऊन शहराच्या इतिहासात पहिल्यांदा सलग 4 दिवस स्वयंस्फूर्तीने गाव कडकडीत बंद ठेवून वाढलेली गुन्हेगारी आणि गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी याकरिता भव्य निषेध मोर्चा काढला होता। या मोर्चादरम्यान बेग टोळीचा उघडपणे उल्लेख करत शहरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली होती। त्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश देताच पोलीस प्रशासनाने ॲक्शन मोडवर येत अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड सुरू करत गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, ज्यात सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग याच्यावर अल्पवयीन मुलीचे अपहरण, बळजबरीने विवाह आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मारहाण आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी सोनू बेग हा आधीच पोलीस कोठडीत असून एका पीडित अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी 15 जुलै रोजी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। पोलीस तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केले। आरोपी सोनू बेगवर यापूर्वीही जीवे मारण्याचा प्रयत्न, चेन स्नेचिंग यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। सध्या फरार असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीचा शोध पोलीस घेत आहेत। एकीकडे गुन्हेगारी विरोधात पोलीस प्रशासनाची कारवाई सुरू असताना होत असलेल्या सर्व आरोपांवर सागर बेग यांनी यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावत राजकीय द्वेषातून माझे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी हे षडयंत्र रचले जात आहे असा संशय त्यांनी व्यक्त केला। मात्र बेग कुटुंबातील व्यक्तींसह अनेक सहकाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर येत असल्याने पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।